क्यूटीज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी आहे माझ्या मम्मीच्या घरी. सकाळ सकाळ उठलो, नाश्ता केला आणि मग मम्मीने मला एक टप असा टास्क दिला. तो म्हणजे काय, मम्मीने मला सांगितलं शेळीचं दूध काढायला. हो, मी शेळीचं दूध काढलं. मला गाईचंसुद्धा दूध काढता येतं, बट खूप वर्ष झाले त्यामुळे मी काही शुअर नव्हते. आणि त्यात ही शेळी माझ्या हाताला येत नव्हती, ती पकडूनच देत नव्हती. नंतर मग कशी पकडली आणि दूध काढलं. तर नक्की सांगा कमेंट करून मला येते की नाही धार काढता. माझा आवाज थोडा वेगळा येतोय ना, कारण मला झाली आहे सर्दी 2 दिवसापासून खूप जास्त. तर माझा आवाज बसला आहे. तर मस्त घरचे कांदे घेऊन चालले होते पुण्याला. जे पण वस्तू घरी आमच्या शेतात पिकतात त्या सगळ्या मी गावाकडनंच घेऊन जात असते. खूप अशा कमी वस्तू आहेत की त्या मी पुण्यामध्ये घेते. आता ना मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. माझ्या मम्मीच्या हाताला आलेत वाम. तर थंडीत पाण्यात काम करून तिच्या हाताला वाम येतच राहतात. तर मला याच्यावर काही सोल्युशन आहे का ते नक्की कमेंट करून सांगा. मग आम्ही गेलो शेतात, राजमाच्या शेतामध्ये शेंगा तोडायला. मी मम्मीला नको बोलत होते, मी काही पण असेल तर काम करायचं नाही म्हणून नको बोलते. पण मम्मी बळेच मला शेतात घेऊन गेली. म्हटली चल, घरच्या राजम्याच्या शेंगा आहेत, ओल्या शेंगा घेऊन जा. मग मस्त शेंगा वगैरे काढल्या. बाकीचा भाजीपाला मम्मीने मला काढून दिला आणि मस्त आवरलं. निघायचं होतं पुन्हा एकदा पुण्याला. फक्त एक रात्रीसाठी मी तिथे होती आणि सकाळी उठून आवरून लगेच मी निघाली. काहीच मेकअप केला नव्हता कारण मला बिलकुल बरं वाटत नव्हतं. मग काय, मम्मीला आणि ऋतूला बाय बाय केलं आणि पुन्हा निघाले कारण मला जायचं होतं ऑफिसला. तर कसा वाटला